तर अचानक भयानक मध्ये मी दहीवडा खायला कुठे गेलतो रे, आणि हा पोरगा कोण आहे माझ्यासोबत. तर चला पोट्टू तुम्हाला आजची व्हिडिओ सांगतो. तर विषय होता असा का आपल्याला जातो तर पुलगावले जायचं कारण म्हणजे असं का तिथं होता प्रोग्राम. तर आपली पूर्ण फॅमिली तिथे गेली होती. तर मी आलो होतो वावरातून फवारा मारून, त्याच्यात मी झालं तर लेट. घरच्याला त्याला पहिले पाठवून नंतर मी मागून चालला गेलो एकटा, वन मॅन शो. तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ एकटा जाते कुठं बी घेऊन गेला तर आपला मित्राला येतो, नाही तर घरच्याला तर आपण तसं बी नेत नाही, कारण आपली गाडी चालवणं घरच्या अंदर पाहिली तर झालं रे भाऊ, कमाला सोंदाची होय. मग ते लोक एखादा पुरस्कारच फेकून मारतात डायरेक्ट मला तर माहित आहे. तर मग 500 स्पीडनं आलो आपण डायरेक्ट धरणाराचं कारण म्हणजे आपण चालवतो तो रोना मार्गे पुलगाव. तर मग काय रोना आलो, रोण्याला केला टाटा आणि आलो मग समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या खालून डायरेक्ट पुलगावले येताच तर पहिलं आपण तर तिथं चाललो होतो, तिथं आपल्याला जेवायला भेटणारच होतं. पण आपल्या बाजाला लागली ती भूक. बाजाला पहिलं तर पाजलं पेट्रोल, कारण आपण जेवण घेऊ भाऊ, बाजारानं उपाशी आपला बिचारा. बाजाला पाजलं पेट्रोल आणि पोचलो पुलगावले. तर मी आलो होतो वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी पुलगावले. तर तुम्ही म्हणा वास्तुपूजन होय कोणाची इथं. तर तुम्हाला मोठा भाऊ आहे तेजस ढेमरे, त्याच्या मामाची इथं वास्तुपूजन होतं, आणि तो पोरगा साईडचा तो आता मामे भाऊ आहे, म्हणजे त्याच्या इथं वास्तुपूजन होय. हो आल्या म्हणे दादा म्हणे मी ते व्हिडिओ पाहत असतो म्हणे, मला आवडतं म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं भाऊ, म्हटलं काही विषय नाही म्हटलं, धन्यवाद. तो म्हणे मला दादा म्हणे एक व्हिडिओ शूट करून दे म्हणे घरचा म्हणे. मी म्हटलं काही विषय का भाऊ म्हटलं, देतो म्हटलं करू. तर तोपर्यंत पुढे तुम्ही व्हिडिओ पहा, भेटू पुढं मग. व्हिडिओ कसा वाटला कुठं सांगा मला कमेंटमध्ये, आवडला का नाही आवडला. तर चिवबाई आली होती, कारण वहिनी जेवण करून तर त्याच्या चिवबाई काय राहून नव्हते का वहिनी नल्लं मला इचुकाटा आला. इचुकाटा मला का म्हणे चप्पल घेतली, म्हणे चप्पल दाखवली का म्हणे चांगली आहे का. मी म्हटलं एक नंबर बढिया बाई, मस्त दिसली तू चप्पल दे. तर मग जेवण केलं मस्तपैकी. मग आलो पान खाले, पान गिन खाल्लं, निघालो गावाला जायसाठी. तर चला पोट्टू आजच्यासाठी एवढं, फॉलो करायला विसरू नका. तर बाल्या वाजव रे गाणं बढियापैकी चोकमध्ये.